चला सणासुदीचं सर्व डीप क्लिनिंग करून घेऊ. आणि हे सर्व करणं म्हणजे एक टास्कच असतं, पण आता टेन्शन नाही, कारण माझ्याकडे आहे अर्बन वाईपचं किचन क्लीनर. त्याने मस्त असं सगळीकडे स्प्रे करून घ्यायचं गॅसवर, जिकडे जिकडे घाण झालेली आहे तिकडे, किंवा जिकडे आपल्याला क्लीन करायचे तिथं सुद्धा तुम्ही स्प्रे करू शकता. आणि मस्त असं त्यानंतर 30 सेकंड नंतर कपड्याने क्लीन करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता गॅस पूर्ण नव्यासारखा चमकतोय. त्यानंतर मग बेसिन पण घाण झालेली होती, त्याच्यामध्ये सिमेंटचं वगैरे पडलेलं होतं, त्यामुळे म्हणलं त्याला पण क्लीन करून बघू. आणि याने खरंच जादूच झाली. बेसिन बघा किती पूर्ण अशी क्लीन झाली. आणि मी विचारच करत होते की मी बेसिनला कसं क्लीन करू, पण तुम्ही बघू शकता बेसिन पूर्ण कशी चमकते. माझाच चेहरा याच्यामध्ये दिसत होता. त्यानंतर मग इकडे फरशी पण गॅलरी मधली कावळ्याने पूर्ण जे घाण वगैरे होती ती सांडली होती, त्यामुळे फरशी पण घाण झाली होती, म्हणून म्हणलं ते पण क्लीन करून घ्यावं. आणि सर्व ते सुद्धा किती क्लीन झालं. मस्त सर्व कोपरे वगैरे ते पण क्लीन करून घेतले, कारण अशी पण मला सुट्टीच होती, म्हणून म्हणलं जिकडे जिकडे घाण झालेली आहे सर्व काही आपण क्लीन करून घेऊ. आणि हा प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला प्रोडक्ट भेटून जाईल. आणि बघा पूर्ण काने कोपरे सर्व काही मग मी बसून सर्व निवांत असं क्लीन करून घेतलं, कारण याने खूप इझी जात होतं क्लीन करायला. कारण पाण्यामध्ये कपडा बुडवून परत क्लीन करत बसणं हे खूप जास्त अवघड जातं, म्हणून हा एक सोपा प्रोडक्ट आहे, तर त्याने तुम्ही असं क्लीन करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.